नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो आज आम्ही चाललो आहोत लेन्सकार्ट मध्ये. मला नवीन फ्रेम बनवायची आहे. हे ATM मध्ये गेले त्याच्यामुळे सारंग त्यांच्याकडे बघतोय. त्याला दिसत आहेत त्याचे पप्पा. तर आता मी बोलते तर लगेच समोर आला बघायला. काय बोलते मम्मा ना सारंग. सो लेन्सकार्ट मध्ये जाणार आहोत. जरा डोळे पण चेक करायचे आहेत आणि फ्रेम पण बघायचे आहे. बघूयात काय आवडतंय का. आणि आज वीकेंड आहे आणि घरात बसून खूप बोर झालं होतं. सो हे पण सुट्टीवर आहे तर म्हटलं जरा बाहेर पण जाऊया, थोडा चिल टाइम स्पेंड करता येईल. सारंगला पण थोडं वेगळं. सारंगला असं घरामध्ये जास्त बोर होतं, तो माझ्यावरच गेलेला आहे. त्याला पण असं बाहेर चेंज हवं असं, काही नवीन गोष्टी हव्या असतात. सो आता सारंगला घेऊन आम्ही आलोय बाहेर. इव्हिनिंगचा टायमिंग झालेला आहे. आता 5:45 वाजलेत. आम्ही 6:15च्या दरम्यान निघालो होतो घरातून. तर आम्ही आता इथे लोहगाव मध्ये जाणार आहोत. तिथे आम्ही बघू, लेन्सकार्ट आहे इथे, तर जाऊन बघूयात काय भेटतंय का. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. कुठे गेले, काय झालं, आले आले आले, काय झालं अचानक, काय झालं. तुला पण बोलायचं होतं. हो हे सारंग, तू आवाज कसा देतो सांग बरं. एक बोल, एक नाही बोलायचं मला. येणार त्याचे पप्पा बाहेर गेले त्याच्यामुळे त्याचं चालू आहे. ते बघ आले ते. आता इकडे येतील, कसा बघेल बघा लगेच. या साईडला कुठे गेले रे सारंग, कुठे गेले. हे बी इकडे आले, इकडे आले बघ सारंग. इकडनं आले सारंग पप्पा. इकडे आले. खुश लगेच. सो आम्ही लेन्सकार्ट मध्ये पोहोचलो आहोत. शेजारीच डॉमिनोज वाला पण आहे. त्यांना म्हटलं जाताना पिझ्झा खाऊ. बघू आता. लेट्स गो. सो गेलो तर लेन्सकार्ट मध्ये. मला फ्रेम अजिबात नाही आवडल्या. ऑफर चालू होती 2000 मध्ये 2, पण त्यांनी फ्रेम काय एवढ्या छान ठेवलेल्या नव्हत्या. सो आम्ही काय घेतलं नाही. आता लोकल शॉपमध्येच बघू. आता चाललोय पिझ्झा खायला. सो लेन्सकार्टमध्ये गेलो होतो, तिथे काही शूट करता आलं नाही मला. आणि आता आम्ही पिझ्झा खायला आलो. सो सारंग फर्स्ट टाइम आला आहे डॉमिनोजमध्ये. आम्ही लास्ट टाइम मॅकडीमध्ये गेलो होतो. काय करतोय रे सारंग. बाबू. हा मस्ती, मजा येते फिरायला सारंगला. हो वाव. सो जिथे AC असेल तिथे आम्हाला टेन्शन नसतं सारंगचं ना सारंग. सारंग सारू. सो आता आमच्या इकडच्या जवळच्या लोकल शॉपमध्ये जायचं का बघायला. चष्मा बघायला जायचं का आता. तिथेच आपल्या इथे. उद्या ठीक आहे. कसा असतोय. मज्जा येते. सारंगला बाहेर आणलं तर त्याला खूप आवडतं. 1 मिनिट आमची शांतता नाही. नुसतं हलायचंय, हे उडायचंय, ते उडायचंय. काय चालू आहे. अरे मॉल सारखं नाही दिसत आहे. दिसतोय ना. झालं. फ्रंट कॅमेरा, बॅक कॅमेरा नाहीये. मागून कॅमेऱ्याला हात लावतात हाईड करायला. सो घरी आलो. ज्या कामासाठी गेलो होतो ते काम तर काय झालं नाही.
मग आता उद्या आहे संडे, मग उद्या जाऊ आम्ही परत दुसरीकडे. बाहेरूनच पिझ्झा वगैरे खाल्ला होता, भूक नाही येत. आता मसाला दूध बनवलं आणि पितोय ह्यांनी. ते यांचं पिऊन झालं, माझं बाकी. हे मला तिकडनं असे एक्सप्रेशन्स देत आहेत, एक 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 ऍक्टिंग करून दाखवत आहेत हसवण्यासाठी मला. घेऊ का कॅमेऱ्यामध्ये? घेऊ का? घेऊ? असं झूम करून घ्यायला पाहिजे तुम्हाला. खरंच घेऊ का? तर आज आहे वीकेंड आणि आम्ही चाललो आहोत झापूक झुपूक मूवी बघायला. तर हा व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला आज मी सारंग पण दाखवते, किती क्यूट दिसतोय. सारंगचं हेअर कट केलेलं आहे. सो आम्ही आता त्याचे टकलू लपवलेला आहे. ही कॅप मी अमेझॉनवरून ऑर्डर केली होती खूप आधी आणि ती आता थोडीफार त्याला परफेक्ट यायला लागली. सो आज खूप क्यूट दिसतोय. हो, तुझ्याबद्दलच सांगते. हा चालेल, तर हा व्लॉग कंटिन्यू करा. सारंग नाही आला काय? नाही येते सेकंडवर थांबायचं. नको नको जाऊ आपण, त्यांना मी बोलली पी बनलाय. सारंग हा काय रे? कुठे चाललो? असरास नाही देणार ना बाबू, मस्त मूवी बघायच्या. हा जा माऊकडे. सारंग कोण आहे? माऊ आहे. गाडीत बसून 5 मिनिटं पण नाही झाले. साहेबांना लगेच भूक लागली. ऊसाचा रस प्यायचा. काय बोलायचं? रस प्यायला ये म्हटलं. जे आधी बोलत होते ते बोला ना. तिने तिला सांगत होतो बायकोशी भांडलं की दुसऱ्या दिवशी बायकोला घेऊन जायचं, बाहेरचं खाऊ घालायचं, मूवी दाखवायचा. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. आता इथून पुढे आपलं भांडण झालं का दुसऱ्या दिवशी. आम्ही फक्त स्नेहलसाठी चाललोय, कारण शाळेचे भांडण झाले ते. भांडणं यांचे झाले होते. मजाक झाली आमची. कसं वाटतंय सारंग असं बसायला? छान आहे. पायनॅपल ज्यूस सारखं एकदम लागतो पण तसंच. पायनॅपल पण टाकतो. चालू झाले पप्पा लगेच. सो आम्ही आलो आहोत, पोचलो आम्ही. झिऑन मॉलला आलो आहोत. हे कुठे आहे? हिंजेवाडी. आम्ही एवढा 1 तास प्रवास करून इकडे आलो आहोत मूवी बघायला. हा एवढं लांब का आलोय? एवढ्या लांब फक्त आलोय रिक्लायनर सीटसाठी. फक्त सारंगला घेऊन याला झोपता यावं म्हणून. पिक्चर नाही बघणार आहे का? फक्त सारंग झोपणार आहे. झोपला तर. सो आम्ही आलो आहोत, असं काहीसं आहे इकडे. फर्स्ट टाइम आलो आम्ही इकडे. वा, सो छोटाच आहे थिएटर पण मस्त एकदम. स्वीट है, सालों से साथ में है, सबको पसंद भी है. तो प्रॉब्लम क्या है? प्रॉब्लम सारंग 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 gums में swelling, bleeding, loose gums. ये वाव. टेस्ट को जांच कर देता हूँ ना, प्लीज. गम प्रॉब्लम. हो ना, मस्त बसलाय सारंग. सारंगचं सेकंड मूवी आहे.
सोबतीला आलो आहोत तर पॉपकॉर्न खाणं गरजेचं असतं. सो समोसा पण घेतलाय, त्यांना समोसा खायचा होता. जाऊ आता आम्ही आतमध्ये. सो आम्ही आलो आहोत पंचामृतला निगडी. कधी जायचं लोणावळ्याला? चला, मला काहीच प्रॉब्लेम आहे. ते उद्या सुट्टी घेणार आहेत असे पण. ते ड्राईव्ह करणार असेल तर आपल्याला काय प्रॉब्लेम आहे का हो? चलो, तसं इकडनं आपल्याला बाहेर पडायला जवळ आहे. काय विचारत गेले? नो रिएक्शन. आज आपण करू स्पर्धा चालली आहे. जास्त मी आलो होतो पंचामृतला निगडीमध्ये आमरस थाळी खायला. आमरस खूप छान होता, पण भाज्या मला अजिबात नाही आवडल्या. ओके ओके होत्या आणि मज्जा आली, पण आमरस खूप खाल्ला आम्ही सर्वांनी. हे आता मस्त गप्पा मारत चाललेत. पाहिजे त्याला ते. तू बघ, तू त्याच्या पायाला हात लावतोय ना मी का? करायचं तुला? सो घरी आलो, सर्वांनी मिळून मस्त गप्पा मारल्या आणि असा आमचा दिवस होता आजचा. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्लॉग बघायला मला नक्की फॉलो करा. थँक्यू.